श्री स्वामी समर्थ. वैशाख पौर्णिमेच्या या शुभ काळात उद्या सकाळी जर तुम्ही उंबरठ्यावर हा एक साधा पण अत्यंत प्रभावी उपाय केला तर तुमचे ज्या लोकांकडे पैसे अडकले आहेत ते स्वतः तुम्हाला पैसे आणून देतील. व्यवसाय वाढेल आणि लक्ष्मीची अखंड कृपा प्राप्त होईल. तुम्ही दिवस रात्र मेहनत करूनही पैसा हातात राहत नसेल तर मग हा उपाय तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. पौर्णिमा 30 एप्रिलला म्हणजेच आज रात्री 9:13 सुरू होते आणि उद्या 1 मे रोजी रात्री 10:53 संपते. पण लक्षात ठेवा, हा उपाय उद्या सकाळीच करायचा आहे आणि ही माहिती तुम्हाला कुठेही सहज मिळणार नाही, म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की ऐका. नमस्कार प्रिय बंधू भगिनींनो, तुमचा येणारा प्रत्येक दिवस सुखात, ऐश्वर्यात आणि निरोगी जाओ. तसेच येणाऱ्या 24 तासांत तुमची एखादी मोठी इच्छा पूर्ण होवो अशी मी स्वामींच्या पवित्र चरणी मनापासून प्रार्थना करते. वैशाख पौर्णिमा हा दिवस खूप खास मानला जातो. प्रत्येक महिन्याला पौर्णिमा येतेच, पण काही पौर्णिमा अशा असतात ज्यांचा परिणाम जास्त जाणवतो. ही त्यापैकीच एक. या दिवशी चंद्र पूर्ण असतो आणि चंद्राचा संबंध आपल्या मनाशी असतो. म्हणून कधी कधी तुम्हाला असं वाटतं का की पौर्णिमेला मन जास्त संवेदनशील होतं, थोडं शांतही वाटतं? याच कारणामुळे या दिवशी केलेले छोटे उपाय सुद्धा खूप प्रभावी ठरतात. विशेष म्हणजे हा दिवस भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीच्या पूजेसाठी शुभ मानला जातो आणि बुद्ध पौर्णिमेमुळे ज्ञान, शांतता आणि सकारात्मक ऊर्जा याचाही लाभ मिळतो. पण एक गोष्ट लक्षात घ्या, फक्त पैसा असणं म्हणजे लक्ष्मी नांदते असं नाही. तुमच्या घरात शांती आहे का? एकमेकांमध्ये प्रेम आहे का? वातावरण शुद्ध आणि आनंदी आहे का? कारण जिथे हे सगळं असतं तिथेच लक्ष्मी स्थिर राहते. उद्या सकाळी तुम्हाला फार काही मोठं करायचं नाही, पण जे करायचंय ते नीट आणि मन लावून करायचंय. उठल्यावर सर्वात आधी घर स्वच्छ करायचंय. साधं झाडायचं आणि पुसायचं, पण पाणी घेताना त्यात थोडी हळद टाका. शक्य असेल तर थोडंसं गोमूत्र सुद्धा टाका. हे का करायचं? कारण यामुळे घरातली नकारात्मकता कमी होते. कधीकधी आपल्याला कारण कळत नाही, पण घरात एक प्रकारचा जडपणा जाणवतो, कामात मन लागत नाही. हे सगळं कमी होण्यासाठी हा छोटा बदल उपयोगी पडतो. यानंतर आंघोळ करताना पाण्यात थोडी हळद आणि गंगाजल टाका. अगदी थोडासा जरी टाकलं तरी चालेल. यामुळे शरीरासोबत मनही स्वच्छ होतं आणि पुढे जो उपाय करणार आहात त्याचा परिणाम जास्त चांगला होतो. हे सगळं झाल्यावर पुढची पायरी खूप महत्त्वाची आहे. उंबरठ्यावर करायचा मुख्य उपाय. तो नेमका कसा करायचा, कोणत्या गोष्टी लागणार आहेत आणि का करायचा, हे सगळं आता आपण अगदी सोप्या भाषेत जाणून घेऊया. तुम्ही फक्त लक्ष देऊन ऐका. तुम्ही स्नान करून तयार झालात, घर स्वच्छ केलं. आता एक तांब्या किंवा स्टीलचं भांडं घ्या. त्यात स्वच्छ पाणी भरा. त्या पाण्यात 2 कापूरच्या वड्या बारीक करून टाका. थोडी हळद टाका आणि थोडंसं गंगाजल. तुमच्याकडे गोमूत्र असेल तर तेही थोडंसं टाकू शकता. आणि मग हे पाणी घेऊन तुमच्या घराच्या मुख्य दरवाजाजवळ जा. उंबरठ्याच्या बाहेर आणि दरवाजावर हलकंसं पाणी शिंपडा. इथे एक गोष्ट लक्षात ठेवा, अजिबात घाई करायची नाही. हा उपाय शांतपणे करा. मनात चांगला विचार ठेवा, माझ्या घरातली सगळी नकारात्मकता दूर होऊ दे आणि चांगली ऊर्जा येऊ दे. आता तुम्हाला वाटेल, एवढं साधं काम पण खरंच फरक पडतो का? हो, कारण घराचा दरवाजा म्हणजे सगळ्या ऊर्जेचा प्रवेशद्वार असतो. बाहेरून घरात ज्या काही वाईट गोष्टी, नजरबाधा, नकारात्मकता येते ती इथूनच येतं. म्हणून हा भाग स्वच्छ आणि पवित्र ठेवणं खूप गरजेचं आहे. पाणी शिंपडल्यानंतर एक स्वच्छ कपडा घ्या आणि तो भाग पुसून घ्या, म्हणजे ओलसरपणा राहणार नाही आणि स्वच्छता टिकेल. यानंतर तुम्हाला काय करायचंय, उंबरठ्यावर हळदीचा लेप लावायचाय. अगदी साधं लेपन, जास्त काही नाही, पण विश्वासाने आणि श्रद्धेने लावा. तुम्ही कधी पाहिलंय का, काही घरांच्या उंबरठ्यावर नेहमी हळद कुंकू असतं आणि त्या घरात एक वेगळीच प्रसन्नता जाणवते, कारण अशा छोट्या गोष्टींमुळे वातावरण बदलतं. आता पुढचा छोटा पण खूप प्रभावी टप्पा. एका वाटीत कुंकू घ्या, त्यात थोडंसं पाणी किंवा गंगाजल टाका आणि हलकंसं मिसळून गंध तयार करा. हा गंध तयार झाल्यावर तुम्हाला दरवाजावर स्वस्तिक काढायचे. 4 बिंदू आणि बाजूला रेषा देऊन पूर्ण स्वस्तिक काढा. तुम्ही विचार करत असाल, स्वस्तिकच का?
कारण स्वस्तिक हे मांगल्याचं प्रतीक आहे. जिथे स्वस्तिक असतं तिथे सकारात्मक ऊर्जा टिकते असं मानलं जातं. आता स्वस्तिक काढल्यानंतर त्याच्या आधी शुभ आणि नंतर लाभ असं लिहायचंय. हे शब्द तुम्ही अनेक ठिकाणी पाहिले असतील, पण त्यामागचा अर्थ लक्षात घेतलात का कधी? शुभ म्हणजे चांगली सुरुवात आणि लाभ म्हणजे फायदा, म्हणजेच घरात जे काही येईल ते चांगलं आणि लाभदायक असावं असा त्याचा अर्थ. हे सगळं केल्यावर दरवाजाकडे पाहिलं तर एक वेगळीच शांतता आणि समाधान जाणवतं आणि हेच संकेत असतात की वातावरण बदलायला लागलंय. आता लक्ष देऊ नये का? तुम्ही उंबरठा स्वच्छ केला, हळदीचा लेप लावला, स्वस्तिक आणि शुभ लाभ लिहिलं. आता एक तांब्याचा कलश किंवा स्टीलचं भांडं घ्या. त्यात स्वच्छ पाणी भरा. त्या पाण्यात थोडी हळद, कुंकू आणि अक्षता टाका. आता एक छोटी प्लेट घ्या, ती त्या भांड्यावर ठेवा आणि त्यावर एक मातीचा दिवा ठेवा. दिव्यामध्ये तूप किंवा तेल घाला आणि दुहेरी कापसाची वात लावा. हा दिवा लावताना मनात एकच भावना ठेवा, माझ्या घरात सुख, शांती आणि समृद्धी येऊ दे. एवढंच, काही मोठं मंत्र वगैरे म्हणण्याची गरज नाही. आता हा दिवा कुठे ठेवायचा? जेव्हा तुम्ही घराबाहेरून आत येता तेव्हा तुमच्या उजव्या बाजूला जिथे जागा आहे तिथे हा दिवा ठेवा. हे खूप जण चुकतात, पण ही जागा महत्त्वाची आहे. दिवा लावल्यानंतर त्याला हळद कुंकू लावा, एक फूल अर्पण करा आणि धूप अगरबत्ती दाखवा. यामुळे वातावरण अजून प्रसन्न होतं. आता एक छोटा पण खूप प्रभावी भाग जो बऱ्याच जणांना माहिती नसतो. तुम्ही आधी जो कुंकवाचा गंध तयार केला होता ना, तोच घ्या. आता तुमच्या मुख्य दरवाजाच्या मागच्या बाजूला म्हणजे घराच्या आतल्या बाजूला तिथे तुम्हाला एक छोटासा मंत्र लिहायचा आहे. ओम श्रीं देवी देवताय नमः. हा मंत्र तुम्ही उजव्या हाताच्या अनामिका बोटाने लिहायचा आहे. हे बोट का वापरायचं असा प्रश्न पडेल, कारण या बोटाला शांत आणि सकारात्मक ऊर्जा मानली जाते. मंत्र लिहिल्यानंतर त्यावर थोडे अक्षता चिकटवा आणि पुन्हा हळद कुंकू लावा, धूपदीप दाखवा. आपण एवढ्या छोट्या गोष्टी का करतो? कारण या सगळ्या गोष्टी आपल्या मनाला स्थिर करतात आणि घरात एक वेगळी ऊर्जा तयार करतात. हा मंत्र लिहिल्यामुळे काय होतं तर आपण जी मेहनत करतो त्याला हळूहळू योग्य दिशा मिळते, पैसा येतो आणि महत्त्वाचं म्हणजे टिकायलाही लागतो. फक्त पैसा नाही तर घरातल्या प्रत्येक व्यक्तीची प्रगती व्हायला लागते. वातावरण प्रसन्न होतं, तणाव कमी होतो आणि हळूहळू सगळं सुरळीत चालायला लागतं. पण इथेच उपाय संपत नाही. अजून काही छोट्या गोष्टी आहेत ज्या केल्याने याचा परिणाम अजून वाढतो. स्वयंपाकघरात, गॅसजवळ किंवा भिंतीवर एक छोटा स्वस्तिक काढा. तिजोरीत जिथे पैसे ठेवता तिथेही स्वस्तिक काढा. तुळशीजवळ सुद्धा एक स्वस्तिक काढा. तुम्हाला वाटेल इतक्या ठिकाणी का? कारण हे सगळे घरातले मुख्य भाग आहेत जिथे ऊर्जा जास्त सक्रिय असते. आणि जेव्हा या सगळ्या ठिकाणी सकारात्मक चिन्ह असतं तेव्हा घराचं वातावरण हळूहळू बदलायला लागतं. आता शेवटी एक खूप सुंदर आणि शांत करणारी गोष्ट. दीवघरासमोर बसून अष्टलक्ष्मी स्तोत्र एकदा म्हणा. म्हणायला जमलं नाही तरी हरकत नाही. फक्त लक्ष्मीचं नाव जरी घेतलं तरी पुरेचं आहे. मनापासून केला तर छोटा उपायसुद्धा मोठा परिणाम देतो. एक छोटी गोष्ट इथे समजून घ्या. तुम्ही हे सगळं करताय पण मनात शंका असेल तर फायदा कमी होतो. म्हणून स्वतःलाच विचारा, मी हे मनापासून करतोय का? कारण श्रद्धा आणि साधेपणा हेच या उपायाचं खरं बळ आहे. आता अजून एक गोष्ट बघा. उंबरठा हा फक्त लाकडाचा किंवा दगडाचा तुकडा नाही, तो आपल्या घराचा प्रवेशबिंदू आहे. बाहेरच्या सगळ्या चांगल्या आणि वाईट गोष्टी इथूनच आत येतात. मग आपण त्याकडे थोडं लक्ष दिलं तर चुकीचं काय आहे? तुम्ही कधी पाहिलंय का, काही घरात गेल्यावर किती छान आणि प्रसन्न वाटतं आणि काही ठिकाणी गेल्यावर मन बेचैन होतं. असं का होतं? कारण तिथली ऊर्जा वेगळी असते आणि ही ऊर्जा आपण अशा छोट्या गोष्टींनी बदलू शकतो. उद्या सकाळी जेव्हा तुम्ही हा उपाय कराल तेव्हा घाई करू नका. मोबाईल बाजूला ठेवा, टीव्ही बंद ठेवा. फक्त स्वतःकडे आणि त्या उपायाकडे लक्ष द्या. तुम्ही पाणी शिंपडत असताना मनात बोला, माझ्या घरातील सगळ्या वाईट शक्ती दूर होऊ दे. हळद लावताना मनात बोला, माझ्या घरात सुख शांती राहू दे. स्वस्तिक काढताना मनात बोला, माझ्या घरात लक्ष्मी स्थिर राहू दे. हे शब्द कुणाला ऐकवायचे नाहीत, फक्त स्वतःला जाणवायचे आहेत आणि हाच सगळ्यात मोठा फरक करतो. आणखी एक महत्त्वाची गोष्ट, हा उपाय फक्त एकदाच करून थांबू नका. शक्य असेल तेव्हा प्रत्येक पौर्णिमेला असं करा. का? कारण सातत्य ठेवलं की परिणाम जास्त टिकतो. तुमच्या घरात जर स्त्री असेल, आई, बायको, बहीण, तर त्यांनी हा उपाय केल्यास अजून चांगला परिणाम दिसतो असं मानलं जातं. पण असं नाही की पुरुष करू शकत नाहीत.
हा उपाय कुणीही करू शकतं. कधीकधी लोक विचारतात, एकदाच केलं तर चालेल का? चालेल, पण तुम्हाला जर बदल खरोखर हवा असेल तर थोडं सातत्य ठेवणं गरजेचं आहे. आणखी एक छोटा सल्ला, त्या दिवशी शक्य असेल तर घरात वाद टाळा. कुणाशी भांडण नको, कटू शब्द नको, कारण आपण जे वातावरण तयार करतो त्यावरच सगळं अवलंबून असतं. तुम्ही लक्ष दिलात का? या सगळ्या उपायात कुठेही मोठी खर्चाची गोष्ट नाही. सगळं अगदी साधं आहे. हळद, कुंकू, पाणी, दिवा एवढंच. मग प्रश्न येतो, मग इतका परिणाम कसा होतो? कारण गोष्ट वस्तूंची नाही तर भावनेची आहे. जेव्हा तुम्ही मनापासून कोणतीही गोष्ट करता तेव्हा त्या कृतीला अर्थ मिळतो. आणि म्हणूनच मी पुन्हा सांगते, ही माहिती तुम्हाला कुठेही सहज मिळणार नाही. कारण सगळे मोठ्या गोष्टी सांगतात, पण अशा छोट्या गोष्टींचं महत्त्व कमी लोक सांगतात. उद्या सकाळी हा उपाय करून बघा आणि मग स्वतःच अनुभवा. लगेच मोठा बदल दिसणार नाही, पण हळूहळू गोष्टी बदलायला लागतात. घरात शांतता वाढते, तणाव कमी होतो आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मनाला एक विश्वास मिळतो, आता सगळं ठीक होईल. तुम्ही हा उपाय केल्यानंतर तुमचा अनुभव नक्की लिहा. तुम्हाला काय जाणवलं, काही बदल दिसला का, हे इतरांनाही कळेल. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, तुमच्या जवळच्या लोकांपर्यंत शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. चला पुन्हा भेटूया अशाच एका अतिशय सोप्या पण प्रभावी उपायासोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.